मंडळी नमस्कार. मतदानाला जाताय ना, पण मतदानासाठी गेल्यानंतर जर तुमच्या असं लक्षात आलं की एकाच नावाचे 2-2 किंवा 3-3 उमेदवार आहेत, तर तुमचा काहीसा गोंधळ उडेल ना. एकाच नावाचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार असणं या लोकसभा निवडणुकीत 1-2 नाही तर 4 पेक्षा जास्त मतदारसंघात घडतंय आणि एका ठिकाणी तर 1 नाही 2 नाही, एकाच नावाचे 5 उमेदवार आहेत. तेव्हा मंडळी अशी परिस्थिती कोणकोणत्या मतदारसंघात आहे, चला पाहूयात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात निलेश साहेबराव लंके या अपक्ष उमेदवाराने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. रायगड लोकसभेत एकाच नावाचे 2 उमेदवार ही परंपरा 1991 पासून सुरू आहे आणि ती आज तागायत कायम आहे. यावेळेला सुनील तटकरे 2 आहेत तर अनंत गीते 3 आहेत. शिवसेनेचे नेते अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते यांनी सुद्धा आपल्या सूचकांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे रायगडमधून 3 अनंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दत्ता पाटील आणि AR अंतुले यांनी समान नाव असणाऱ्या उमेदवारांच्या सोबत निवडणूक लढवली होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या मतांवर झाला होता आणि ती 90च्या दशकातली परंपरा अद्यापही कायम आहे. पण मंडळी हा प्रकार मुंबईत सुद्धा आहे बरं का. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 4 संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे महाविकास आघाडीचे संजय पाटील विरुद्ध महायुतीचे मिहिर कोटेचा अशी मुख्य लढत आहे. तर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाच्या अरविंद सावंत आणि उत्तर मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात सुद्धा आणखीन एक वर्षा गायकवाड आणि आणखीन एक अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण मंडळी हे झालं महाराष्ट्रातलं. यावेळेला तामिळनाडूमधल्या रामनाथपुरम या लोकसभा मतदारसंघातून 1 नाही 2 नाही तर 5 पनीरसेल्वम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याशिवाय ओच्चपम पनीरसेल्वम, ओय्या थेवर पनीरसेल्वम, ओचा थेवर पनीरसेल्वम आणि ओय्याराम पनीरसेल्वम हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उमेदवाराच्या नावापुरताच हा विषय मर्यादित नाही बरं का. चिन्हातल्या सारखेपणावरून सुद्धा गोंधळ आहेच. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी. पण तुतारीच हे नाव असलेलं पण प्रत्यक्षात तुतारीपेक्षा पूर्णपणे वेगळं दिसणारं चिन्ह बारामती आणि माढा या 2 लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना देण्यात आलंय. सुप्रिया सुळे यांचं चिन्ह आहे तुतारी आणि त्यांच्याच मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवाराला तुतारी म्हणजे प्रत्यक्षात ट्रम्पेट हे वाद्य तुतारी म्हणून निवडणूक आयोगानं दिलंय. माढ्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि या तुतारी आणि कथित तुतारीचा फटका या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला बसू शकतो. हे सगळं नावातल्या साधर्म्याचं प्रकरण हे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर गेलं. खंडपीठानं म्हटलं की एखाद्याचं नाव जर का राहुल गांधी किंवा लालू प्रसाद यादव असेल तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून कसं रोखता येऊ शकतं. यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली. पण राजकारणात आपलाच उमेदवार जिंकावा यासाठी लोक काय काय करतात याचं हे छोटंसं उदाहरण या निमित्तानं समोर आलंय. पण मंडळी हे इथे संपत नाही. तर या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत या महाभारतात पडद्यामागच्या घडलेल्या काही खास गमती जमती घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत. पण हा विषय कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.